पुणे जिल्ह्यातील पूर्व हवेली तालुक्यातील अष्टापूर परिसरात आज पहाटे एक धक्कादायक घटना घडलीय। 50 वर्षीय महिलेवर बिबट्यानं थेट हल्ला केला। सुदैवानं महिलेनं प्रसंगावधान राखत आरडाओरडा करत आपला जीव वाचवला। अष्टापूर येथील अंजना वाल्मिक कोतवाल या आज पहाटे दशक्रिया विधीसाठी घराबाहेर पडल्या होत्या। तेव्हाच अंधाराचा फायदा घेत बिबट्यानं त्यांच्या पायावर प्रथम हल्ला चढवला। सुरुवातीला हा कुत्र्याचा हल्ला असल्याचं त्यांना वाटले, पण त्या दगड उचलण्यासाठी खाली वाकल्या तेवढ्यात बिबट्यानं थेट त्यांच्या डोक्यावर झेप घेतली। अचानक हल्ल्यानंतर त्यांनी जोरदार आरडाओरडा करत मदतीसाठी हाका मारल्या। त्यांच्या आरडाओरड्यानं बिबट्या घाबरला आणि पळून गेला। घटनेनंतर अंजना कोतवाल यांना तातडीनं वैद्यकीय उपचारासाठी हलविण्यात आले आहे। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते। या परिसरात बिबट्याच्या हालचाली वाढल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। वन विभागानं घटनास्थळी भेट देऊन बिबट्याचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली आहे। अष्टापूरमध्ये झालेल्या या हल्ल्यानंतर प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे। नागरिकांना पहाटे आणि रात्री बाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचं आवाहन वन विभागानं केलंय। दगड हातात घेतल्यानंतर ते उजव्या साईडला आल्यानंतर मी दगड गेला खाली वाकल्यानंतर तिकडनं ऊसातून एकदम गप्पणी उडी मारली आणि डायरेक्ट इथे लचकात धरला माझा। आणि मग ते लचका धरल्यानंतर मी आरडाओरडा करायला लागले। तिथे काही जवळ कोणी नव्हतं। ते तसंच मी कार लावलं डोक्याला आणि त्या टेम्पोकडे पळाले आणि ते गेलं पळून। एकच होतं का? एकच। कोतवाल राहणार अष्टापूर। तर आमच्या नातेवाईकांचा दावा होता, त्यामुळं गाडी आली होती न्यायला, महिला होते सर्व। तर ती गाडी थोडी लांब लावल्यामुळं घर नाही चालत तिकडे चालली होती मम्मी गाडीकडे। तर ते निम्म्या रोडमध्येच तिला अंधारात काही एवढं कळलं नाही, नंतरून कळलं तिला। तर ते बिबट्याने हल्ला केला तिच्यावरती आणि आतापर्यंत बिबट्या आम्हाला 10-15 वेळा दिसले ते आमच्या परिसरात। तुमची काय मागणी आहे? तर आमची मागणी त्याच्यावरती सरकारनं काहीतरी निर्णय घ्यावा, नाहीतर अशी प्रत्येक गावातनं। माझं नाव कुशाल गोरख सातव। आता हे जे आजी आहेत तर त्या 10वीला निघाल्या होत्या आणि सकाळी घरातनं बाहेर पडल्याच्या नंतर त्यांच्यावरती अचानक बिबट्याने हल्ला केला। तर त्यांना सुरुवातीला असं वाटलं होतं की ते कुत्रं आहे, पण त्यांनी परत एकदा हल्ला केल्याच्यानंतर त्यांना निष्पन्न झालं की ते बिबट्या होता म्हणून। नशिबाने ते योगायोगाने वाचलेले। तर अलीकडच्या काळामध्ये शिरूरमध्ये आत्तापर्यंत 3 घटना अशा झालेल्या आहेत की बिबट्याने त्यांचे जीव घेतलेले, 3 व्यक्तींचे तिथे जीव घेतलेले। आता ही 4थी दुर्घटना होता वाचलेली। तर लवकरात लवकर सरकारने याच्यावरती काही ना काहीतरी निर्णय घेऊन बंदोबस्त करावा। आता हिवाळी अधिवेशन चालू आहे, तर आमदार साहेबांनी सुद्धा याच्यावरती प्रश्न विधानसभेत हिवाळी अधिवेशनात मांडावे। कारण की काय होतं आहे की अलीकडच्या काळामध्ये शेतकरी वर्ग असल्यामुळं रातची लाईट येते, लोक आज पाण्यावर जायला सुद्धा घाबरायला लागलेली आहेत आणि परिस्थिती तशी झालेली आहे, गंभीर स्वरूपाची आता परिस्थिती तशी झालेली आहे। तर फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी सुद्धा ह्याच्यावरती लवकरात लवकर पिंजरा लावून हे असे जे काही बिबटे असतील यांना जेलबंद करावं याची आमची विनंती आहे। जर ह्या पद्धतीने जर त्यांनी आता कामं नाही केली तर आम्ही शेतकऱ्यांच्या माध्यमातून जन मोर्चा काढणार आहोत। प्रतिनिधी कल्याण साबळे, NTV न्यूज मराठी, पुणे।